दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। कार्यकर्त्यांनी दिल्लीमध्ये दाखल होत मोदींच्या निवासस्थानी घेराव घालण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार आज दिल्लीतील पटेल चौक मेट्रो स्टेशन बाहेर कार्यकर्त्यांनी जमण्यास सुरुवात केली आहे। या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कलम 144 लागू करण्यात आल्याची घोषणा केली आहे। आंदोलनासाठी कोणालाही परवानगी नाही, हा परिसर लवकरात लवकर खाली करा, असं पोलिसांनी कार्यकर्त्यांना म्हटलं आहे। आम आदमी पक्षाच्या निदर्शनाच्या घोषणेनंतर दिल्ली पोलीस ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे। पोलिसांनी राजधानीच्या मध्यवर्ती भागात येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांवर काही निर्बंध घालून विशेष व्यवस्था केली आहे। यामध्ये मध्य दिल्लीतील वाहतुकींवर देखील परिणाम झाला आहे। तुळगाक रोड, सफदरजंग रोड आणि कमाल आतातुर्क मार्गावर वाहने पार्क करण्यास परवानगी नसल्याचं वाहतूक पोलिसांनी म्हटलं आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे। ईडीने कारवाई करत न्यायालयाने त्यांना 28 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे। यानंतर केजरीवाल यांनी दिल्लीचा कारभार तुरुंगातूनच चालवणार अशी घोषणा केली। तसेच रविवारी पहिला आदेश जारी करत आपल्या मंत्र्यांना काही सूचना दिल्या आहेत।